नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बीएड सीईटी टीईटी साठी महत्त्वपूर्ण ठरणारा विषय म्हणजे अध्ययन अध्यापनाचे बालमानसशास्त्र या विषयाचे काही ठळक मुद्दे अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। एरिस्टॉटल हा मानसशास्त्रामधील एक शास्त्रज्ञ आहे। याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात। मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात एरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून झाली। एरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता। त्याने डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला। आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या एरिस्टॉटलने केली। पुढे आहे प्लेटो। प्लेटो हा देखील ग्रीक तत्ववेत्ता आहे। रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला। या ग्रंथात व्यक्तिभिन्नते संबंधीचे विचार प्लेटो यांनी मांडले। पुढे आहे मॅगड्युगल। मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या मॅगड्युगल यांनी मानसशास्त्राची मांडली। पुढे आहेत विल्यम वुंट। 19व्या शतकात मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा वापर विल्यम वुंट यांनी सुरू केला। इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली। फ्राइड मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्राइडने निदर्शनास आणले। वॅटसन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या वॅटसन यांनी मांडली। मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या उचलून धरणारे ते म्हणजेच मन हे शास्त्रज्ञ होते। तर त्यांना स्वतः या व्याख्येमध्ये बदल करून अनुभव व वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या त्यांनी मांडली। मॉर्गन किंग आणि रॉबिन्स ज्यावेळेस सर्व शास्त्रज्ञांनी मांडलेल्या व्याख्या असमाधानकारक वाटत होत्या तेव्हा या तिघांनी एकत्रित येऊन मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये थोडासा बदल करून स्वतःची व्याख्या मांडली। मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी अधिक व्यापक व्याख्या पुढे रूढ झाली। वुडवर्ड यांनी वर्तनाचे सूत्र सांगितले। ते असे होते, वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया अशा पद्धतीचं वुडवर्ड यांनी वर्तनाचं सूत्र सांगितलं। सी.ई. स्किनर यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे। अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। ग्रुथी आणि पावर्स यांना देखील शैक्षणिक मानसशास्त्राची दुसरी व्याख्या मांडली। ती म्हणजे जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र। जड शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय अशी व्याख्या यांनी मांडली। आताच आपण मानसशास्त्राच्या काही व्याख्या पाहिलेल्या आहेत। यानंतर आपल्याला मानसशास्त्राच्या काही शाखा अभ्यासायच्या आहेत। त्या पुढील प्रमाणे आहेत: व्यवस्थापन मानसशास्त्र, तौलनिक मानसशास्त्र,
प्राणी मानसशास्त्र, अनुवंशाचे मानसशास्त्र, गुन्हेगारीचे मानसशास्त्र, सामान्य मानसशास्त्र, शारीरिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, व्यक्तिगत भिन्नतेचे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र अशा विविध मानसशास्त्रांच्या शाखा आहेत। त्यापैकी आपल्यासाठी उपयुक्त असं शैक्षणिक मानसशास्त्र हे अतिशय उपयुक्त आहे। त्यामध्ये मग शिक्षक शिकवत असताना मानसशास्त्राचा कशा पद्धतीने उपयोग करतो किंवा किती उपयोगाचं आहे ते हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे। मग ते शिकवत असताना कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करतो याची देखील माहिती आपल्याला पाहिजे आहे। तर यानंतर आहे शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये। शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे। शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे। त्रिकेंद्रात्मक म्हणजे शिक्षण, शाळा व समाज। शिक्षक, शाळा व समाज या त्रिकेंद्रात्मक प्रक्रियेमध्ये शिक्षण घडत असतं। यानंतरचं वैशिष्ट्य आहे शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे। शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे। शिक्षण औपचारिक व अनौपचारिक आणि सहजपणे होते। तर हे आहेत शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये। फ्रॉबेल, हर्बर्ट अँड पेस्टॉलॉजी यांना नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। या शास्त्रज्ञाने शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार 19व्या शतकाच्या सुरुवातीला मांडला। यांना या विचाराचे उद्गाते म्हणून ओळखले जाते। पुढे आपल्याला बालमानसशास्त्राची व्याख्या अभ्यासायची आहे। तर बालमानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? बालकाच्या वर्तनाचे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र। वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण। वर्तन अभ्यास पद्धतीचे काही प्रकार व त्यांचे उपप्रकार अभ्यासायचे आहेत। वर्तन अभ्यासाच्या 2 पद्धती आहेत, एक म्हणजे शास्त्रीय आणि दुसरी आहे अशास्त्रीय। यामध्ये शास्त्रीय पद्धतीच्या आणि अशास्त्रीय पद्धतीचे काही उपप्रकार पडतात। तर शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धत, जीवन वृत्तांत पद्धत, सर्वेक्षण पद्धत, निरीक्षण पद्धत, मनोविश्लेषण पद्धत अशा पद्धतीच्या शास्त्रीय पद्धतीमध्ये हे प्रकार शास्त्रीय पद्धतीचे आहेत। अशास्त्रीय पद्धतीमध्ये 3 प्रकार पडतात, प्रयोग, दंतकथा, आत्मनिरीक्षण या पद्धतीने। तर आपल्याला निरीक्षण पद्धत डिटेल मध्ये पाहायची आहे। निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन मेथड। निरीक्षण पद्धतीचे 2 प्रकार पडतात, त्यामध्ये आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण। मग आत्मनिरीक्षण म्हणजे काय? अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण असं म्हणतात। आत्मनिरीक्षण पद्धतीचे काही फायदे आहेत ते आपण अभ्यासू। या पद्धतीत प्रयोग करणारा प्रयोजक व ज्याच्यावर प्रयोग करायचा तो प्रयोज्य या दोन्ही व्यक्ती एकच असतात। मन ही प्रयोगशाळा सतत आपल्या बरोबर असते, इतर कोणत्याही साहित्याची गरज नसते। स्वतःच्या मानसिक क्रियाचे निरीक्षण करायचे असते, म्हणून ही पद्धत केव्हाही कोठेही वापरता येते। आत्मनिरीक्षण पद्धतीचा पुढचा फायदा आहे, ही पद्धत बिनखर्चिक आहे। आपल्या मनातील भाव आपणच जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो, म्हणून ही पद्धत खूप महत्त्वाची ठरते। आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात।
आत्मदोष कमी करता येतात, त्याचबरोबर ते पूर्णपणे नाहीसेही करता येतात. पुढचा फायदा आहे भावना व विचार यातील जिवंतपणा या पद्धतीमुळे आपण अनुभवू शकतो. यानंतर आपल्याला आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे अभ्यासायचे आहेत. अस्पष्ट मानसिक प्रक्रियेचे निरीक्षण करणे कठीण असते. अबोध मनात दडलेल्या भावनांचा व वासनांचा अभ्यास या पद्धतीने करता येत नाही. त्याचबरोबर लहान मुले, मतिमंद व्यक्ती, वेडी माणसे आणि मानवेतर प्राणी ज्यांना की बोलताच येत नाही इत्यादींच्या बाबतीत या पद्धतीचा उपयोग होत नाही. प्रयोगाच्या अस्थिर व चंचल स्वभावामुळे आत्मनिरीक्षण शास्त्रीय होत नाही. एखाद्याचं मन खूपच चंचल असतं, ते अस्थिर असतं, कधी असं तर कधी तसं. अशा व्यक्तीचं जे काही नोंदवलेलं निरीक्षण किंवा जे काही नोंदवलेल्या घटना घडामोडी आहेत त्या तेवढ्याशा प्रभावी ठरत नाहीत. ज्यावेळी भावनांचे स्वरूप संमिश्र असते तेव्हा आत्मनिरीक्षण दोषपूर्ण होण्याची शक्यता अधिक असते. पुढे आहे आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती अप्रामाणिक असेल तर निवेदन खोटे किंवा चुकीचे असू शकते. एखादी व्यक्ती स्वतःविषयी वाईट न लिहिता चांगल्याच गोष्टी लिहू शकते. अशा पद्धतीने त्यामुळे हा जो काही प्रकार आहे तो गैर ठरू शकतो. आत्मनिरीक्षण पद्धतीचा पुढचा तोटा आहे आत्मनिरीक्षण पद्धतीत एकाच वेळी एकाच इंद्रियाकडून दोन भूमिका वटवण्याची अपेक्षा केली जाते. मनाला भावना अनुभवायची असते आणि निरीक्षण करायचे असते. एका इंद्रियाला एकाच वेळी दोन भूमिका पार पाडणे अशक्य असते. त्यामुळे या ठिकाणी हा जो काय आहे तो तोटा ठरतो. आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती अप्रामाणिक तर निवेदन खोटे व चुकीचे असू शकते. यानंतर रागात व आनंदात आत्मनिरीक्षण योग्य होत नाही. ज्या वेळेस व्यक्ती जास्त रागात किंवा आनंदात असते त्यावेळी व्यक्तीचा समतोल बिघडलेला असतो किंवा ती जी काही निरीक्षण करत असते ते योग्यच असेल असे सांगता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रातील काही ठळक घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटते ते अवश्य कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह.